आपण बघू शकता, राहता शहरामध्ये कातगंगेच्या परिसरामध्ये हा जो कातगंगेवरून जाणारा जो पूल आहे, याच्या परिसरात ह्या परिसरातील नागरिकांनी किती मोठ्या प्रमाणावर कचरा टाकलेला आहे। अर्थात नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब तसेच माजी नगराध्यक्ष पिपाडा यांच्या पुढाकारातून तसेच सहकार्यातून ही संकल्पना राबवताना आम्हाला भरपूर मदत झालेली आहे। JCB मिळाला। या JCBमुळे या परिसरातल्या किमान काट्या तरी आपण दूर केलेल्या आहेत। तरीही या परिसरात असणाऱ्या ज्या उणिवा आहेत त्या दूर करणं हे क्रमशः गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आपण राहता नगर परिषदेने या बाबतीत पाऊल उचलणं नक्कीच गरजेचं आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो की येथे हा किती मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे। हा कचरा संपूर्णतः गोळा करून हा उचलणं शक्य नाही तर पेटवून देणं नक्कीच गरजेचं आहे। किमान आपण हे काम करू शकलो नाही तरी ते करण्यासाठीचा आपण हा जो प्रयत्न करतो आहोत तो एक आपलं या दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल आहे। राहता नगर परिषदेने असेच राहता शहरातील सर्व प्लॉट स्वच्छ केले तर यापुढील काळामध्ये राहता शहर स्वच्छ होण्यासाठी निश्चितच वेळ लागणार नाही। म्हणून आपण राहता परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की या पुलावरून कोणीही कचरा यापुढे टाकण्याचा प्रयत्न करू नये। ज्यांच्या कोणाच्या लक्षात येईल की या परिसरात कोणी कचरा करते, घाण करते, त्यापासून थांबवण्याचा आपण निश्चितच प्रयत्न केला पाहिजे। आपण राहता शहरात परिसरामध्ये विधाते साहेब हे जे सामाजिक काम करतात त्यांना आपण विचारू याबाबत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे। विधाते साहेब, आता हा जो कचरा आहे राहता शहरामध्ये ह्या पुलाच्या दोन्ही बाजूला आपण बघितला, आता तुम्ही प्रत्यक्ष, तर ह्या कचऱ्याच्या संदर्भात काय होणं गरजेचं आहे, काय वाटतं तुम्हाला? हे स्वच्छता होणं अगोदर पूर्वीच व्हायला पाहिजे नव्हती। स्वच्छता अगोदर गावकऱ्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे नव्हतं याच्याकडं। हे जे कचऱ्याचे हे घाणीचं साम्राज्य व्यवस्थित नाही। राहता शहर म्हणजे हे सुसज्ज गाव आहे आणि याच्याकडं नगरपालिकेनं लक्ष दिलं पाहिजे। हे तर खरं नगरपालिकेचं काम होतं, पण तुमच्यासारख्या व आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वच्छता केली, याचं मी अभिनंदन करतो गावकऱ्यांचं। आता यापुढील काळामध्ये किमान नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी, सामाजिक संघटनांनी असं एकत्र येऊन हा जो संपूर्ण जो या पात्रामध्ये हा जो कचरा गोळा झालेला आहे, पडलेला आहे, तो गोळा करून आणि नदीच्या पुलावरून परत यापुढील काळामध्ये कोणी कचरा टाकणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे। काय वाटतं तुम्हाला? याच्याकडे शासनानं खरोखर नगरपालिकेनं लक्ष दिलं पाहिजे। काय जे घाण करतात याच्यावर दंडात्मक कारवाई पण झाली पाहिजे, याचं लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून परत कोणी घाण करू नये। जे कोणी कचरा टाकणे आढळल्यास यांच्यावर कारवाई केली पाहिजे, दंडात्मक कारवाई केली पाहिजे। नक्कीच मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा करणाऱ्यांसाठी तरतूद आहे अशी दंडात्मक कार्यवाही करण्याची। जर समजा असे जर काय राहता शहरामध्ये जर केलं तर निश्चितच हा कचरा कमी होईल। याच्यावर 100% फरक पडेल आणि खरोखर शासनाने याच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे। आता देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, मुख्यमंत्री साहेबसुद्धा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अतिशय बऱ्याच योजना राबवतात, तर ह्या राहता शहरामध्ये सुद्धा त्या दृष्टिकोनातून पाऊल उचललं गेलं पाहिजे। नक्की धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।